SNS रिट्रीट, फॅमिली रेस्टॉरंट, पूल, लॉन आणि इव्हेंट सुद्धा आहेत. आपल्याला पनीर टिक्का कशा आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मी इथेन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथेन ठाकूर ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज आपण जाणार आहोत आपल्याच उरणमध्ये पानसरेवाडी अपोजिट श्री स्वामी समर्थ मठ एक नवीन रेस्टॉरंट उघडलं आहे SNS रिट्रीट, ज्यांचा मोऱ्यावर सुद्धा चायनीजचा आहे. तर त्याहीच आता SNS रिट्रीट हा रेस्टॉरंट उघडला आणि आज आपण तिथेच जाणार आहोत आणि बघूया त्यांची टेस्ट वगैरे कशी आहे त्यांची. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जो कोण नवीन असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, SNS रिट्रीट, फॅमिली रेस्टॉरंट, पूल, लॉन आणि इव्हेंट सुद्धा आहेत. तर चला तेच रेस्टॉरंटमध्ये आता आपण आलोय. आपल्यासोबत आकाश आहे आणि आपले काका अंबर काका सुद्धा बघा. आलोय आपण यांच्यासोबत. आता मस्त स्विमिंग पूल आहे जो मधीत आपण इथे आलो असेल खूप वेळेला, तो आता यही टेक ओव्हर केला आणि इथं रेस्टॉरंट वगैरे मस्त बनवलं आहे बघा. व्हेजसाठी आणि नॉनव्हेजसाठी दोन वेगवेगळे काउंटर आहेत आणि पाठच्या साईडला रूम वगैरे पण आहेत. तर तुम्ही पहिले तर मला हे रेस्टॉरंटचा प्रॉपर ॲड्रेस सांगा, म्हणजे कशी आपली पब्लिक आहे ती इथे पोहोचू शकेल. SNS रिट्रीट, पानसरेवाडी अपोजिट श्री स्वामी समर्थ मठ, केगाव उरण. केगाव उरण. आणि हा रेस्टॉरंट चालू करायचा आहे तुमच्या मनात कल्पना कशी आली? 3 वर्ष अगोदर यांनी आणि यांच्या मिस्टरांनी, माझं नाव उदय म्हात्रे, डॉक्टर उदय म्हात्रे, मी कामगार क्षेत्रामध्ये आहे आणि ही माझी मुलगी केतकी म्हात्रे. काय नाव त्यांचं? अण्णा पटेल. पटेल. आणि हा त्यांचं दीर प्रीत पटेल आणि यांचे मिस्टर विनीत पटेल. ह्या 3 वर्ष मेहनत करून एक कॅफे उघडला होता. त्याच्यामध्ये त्यांना एवढा हातखंडा झाला की अख्ख्या उरण तालुक्यामध्ये यांचं नाव झालं. म्हणून मग ह्यांनी विचार केला की आपण या क्षेत्रात जरा करिअर करावं, म्हणून हे पहिलं पाऊल एवढं मोठं उचललेलं आहे. आणि आता याच्या पुढे हेच बघणार. ही दिवसभर काम करते पण आता हे रात्री हे दोघं नेते असतात, दिवसभर त्यांचे मिस्टर असतात. आता जो रेस्टॉरंट आपण आता फायनली उघडला तर तुम्हाला कसं वाटते? मला खूप अभिमान आहे. वी आर लुकिंग फॉरवर्ड की आम्ही लोकांना चांगलं सर्व करू शकतो आणि ते अजून काहीतरी एक्साइटिंग करू शकतो. सो वी आर लुकिंग फॉरवर्ड की सगळे येतील अँड टू सी दिस अँबियन्स अँड एव्हरीथिंग. धन्यवाद. चला ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तर म्हणजे काउंटर वगैरे काय असेल तर हँडल हा करतो का? हा करणार. हा संपूर्ण संध्याकाळी आणि दिवसभरामधलं जेवढं काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काल पूर्ण किचन हँडलिंग असेल किंवा हे काउंटर हँडलिंग असेल तर हा प्रीत पटेल हे सगळं बघणार आणि एक्सपिरियन्सवाला आहे 2-3 वर्षाचा. ओके, तेच बघणार आता सगळं. म्हणजे जर रेस्टॉरंट बद्दल आपण बघायला गेलो तर म्हणजे तुमची पूर्ण फॅमिली आहे तीच हँडल करते ना रेस्टॉरंट? आमची पूर्ण फॅमिली या रेस्टॉरंट स्वतः हँडल करते. आम्ही स्वतः इथे रोज असतो. तुम्ही असतात म्हणजे तुमचे हस्बंड मॉर्निंगला असतात बोललात आणि हस्बंड असतात, माझे मदर इन लॉ असते, सगळे असतात. म्हणजे दीर असतो, आम्ही सगळे इकडे असतो आणि पप्पा सुद्धा असतात. म्हणजे तुमची पूर्ण फॅमिलीच आहे. फॅमिली आहे जी हे रेस्टॉरंट सांभाळते. वी आर वर्किंग व्हेरी हार्ड की हे रेस्टॉरंट आम्ही खूप अजून मोठं करू. हो नक्की, चालेल. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि फॅमिली आहे बोलल्यावर तुम्हाला खूप सपोर्ट असेलच. थँक्यू सो मच. तर आलोय आता आपण यांचे किचन मध्ये. सिझलर वगैरे बनतात आहेत, 2 इंडियन आणि 1 चायनीज. आणि आपल्या समोर ओनर आहेत आपले. हे बघा कुठले कुठले व्हरायटीज आहेत डिशमध्ये. डिशमध्ये बरेच आपल्या व्हरायटीज आहेत. मुगलाई आहे, चायनीज आहे, चायनीज आणि बहुतेक चायनीजमध्ये आपले अखंड आहे आणि आपले 2 कॅफे आहेत चायनीजचे. हां, त्याचं चालतंय. आणि आपले इथं व्हेज आणि नॉन व्हेजचं वेगवेगळे सेक्शन आहे. वेगवेगळे सेक्शन आहेत. दोन्ही तंदुरी पण वेगवेगळे आहेत. आणि हा शेफ जो आहे हा मुंबईचा शेफ आहे. मुंबईचा शेफ आहे. आपले मुंबईला 2 आउटलेट आहेत, त्याच्यामध्ये हा काम करतो. त्याला इथे सध्या बोलवलेला आहे. ओके, तो मास्टर आहे. आणि चायनीजमध्ये त्यांनी 3 वर्ष संपूर्ण कव्हर केलं आहे मुंबईला. आपलं त्याच्यामध्ये डबल आहे असं हे बघा आलेलं आहे. फूड पाहिजे असं आपण देतो
किंवा स्वतःही ते येऊन म्हणजे आपलं आता हा पूल आहे तो आपण जर कोण आला तर पूल त्यांना यूज करायला भेटतो का? हो हो, कोणी आलं तरी पोहता येतं. पावता येत. पण जर आपली पार्टी असेल कुठची तर मग आपण रूम देतो प्लस पूल त्यांचा असतो. मग बाहेरच्या कोणाला आपण अलाव करत नाही. ओके. पूल त्यांचा. पूल जेव्हा रूम तेव्हा त्यांना फॅसिलिटीज ती स्विमिंग पूलची भेटून Swimming जाते pool. ना. असा कोण आला तर त्यांना पण पूल वापरायला भेटते. हो, इतर वेळेला आपण त्यांना पूल देतो. सकाळपासून लहान मुलं आहेत, आज खूप शाळेतली लहान मुलं आली होती. हो. तर त्यांना ते पोहायला आम्ही देतो. पण खूप वेळेला येऊन गेलो इथे हा. पोहायला. पण आता कसं आहे, जर पार्टी असेल हा. मग त्याला पूल देतो आपण. तसे 2 रूम आहेत, एक इथे आहे, एक इथे आहे. 2 रूम आपण आहेत. त्याला पूल पूर्ण त्यांचा असं आपण देतो त्यांना. ओके, आता आपण रूम बघूया. बघा रूम मध्ये आलोय आपण. AC पण आहे इथे. एसी सुद्धा आहे. लावून आहे, चालू आहे आपला. आणि अजून एक बेड येईल इथे. अजून एक बेड येईल का? हा, अजून एक बेड येणार. त्यामुळे खूप मोठा आहे ना. आणि आतमध्ये 2 टॉयलेट्स आहेत. आतमध्ये टॉयलेट्स आहेत. 2 टॉयलेट्स आहेत. म्हणजे जर 5-10 जण जरी आली तरी त्यांना ते इन्कन्व्हिनियन्स होणार नाही. चांगली त्यांना. ओके, म्हणजे कम्फर्टेबल स्पेस आहे. खूप रूम मोठा सुद्धा आहे बघा. पूल वगैरे पण आहे मस्त. फुल एन्जॉय करू शकता. जर कोण राहायला येते तर त्यांना पूर्ण पूल यूज करायला भेटू शकते. आणि असा तुम्ही जर आलात दिवसभरात तर तुम्हाला सुद्धा काय त्यांचे ठरले पैशाने तुम्हाला पूल यूज करायला भेटू शकते. आणि आपण ये साईडला जर आलो तर ये साईडला पूर्ण जे इव्हेंट्स आहेत ते कव्हर होतात. बर्थडे बोला, साखरपुडा बोला किंवा लग्न वगैरे होते ना ह्याच्यात. सगळं याच्यामध्ये तुम्हाला कोणाचं लग्न समारंभ असेल हां, किंवा साखरपुडा असेल, मुलांचे वाढदिवस साजरे करायचे असतील, रिटायरमेंटचे प्रोग्राम किंवा कुठची रिटायरमेंट असेल, तर हे सगळं इथे आपण इव्हेंट करणार आहोत. आपल्याकडे एक जनरेटर पण आहे, त्यामुळे लाईट गेला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ते स्टेज परवा आपण सगळं ते अरेंजमेंट केली होती. तर ते स्टेज आणि सगळं आपण इथे अरेंज करून इथे मोठे प्रोग्राम होऊ शकतात आरामात. मस्त बसायला खूप स्पेस सुद्धा आहे. आणि बघा एकदम कम्फर्टेबल आहे. आणि आपल्यासोबत या साईडला अंबर काका सुद्धा आहेत, जे आपल्याला खास बोलवलं आहे. नमस्कार काका. आणि या साईडला आहे आकाश. या साईडला जर आपण आलो तर या साईडला खूप कम्फर्टेबल प्लेस सुद्धा आपल्याला बघायला भेटते. बघा मस्त एकदम सुंदर लो लाइटिंग मध्ये एकदम मस्त वाटते. याही सुद्धा खूप मदत केलेली आहे. त्याही मला बोलवलेला पण मला जमला नाही म्हणून मी आलो नाही. बाहेर होता त्याच्यामुळे हो. नाही जमलं यायला. नाही तर मी नक्की आलो असतो. पण तिकडे ऍक्च्युली प्रॉब्लेम झाला, बस वगैरे ट्रॉफिक झाली, त्याच्यामुळे मला जमला नाही. तर मी उशिरा की नाही हो, पण बरं येऊन जा म्हणजे माहिती पडेल काय आहे ते. कारण ओपनिंगचं 2 तारीखच होतं. 2 तारखेची ओपनिंग होती ना. हां 2 तारीखचं. चालेल, चला धन्यवाद. तर आकाश काय मागवायचं आहे आपल्याला आज? काय व्हेज? आज शनिवार आहे ना. जय श्रीराम. बघा व्हेज मध्ये आम्ही आज मेन्यू मागू काहीतरी, कारण शनिवार आहे, उपासाच्या वाराला आलोय. बघा या साईडला आपल्याला पनीर टिक्का आणि मंचुरियन, आपण जे ग्रेव्ही वाले मंचुरियन मागवलेले ट्राय करून किती मस्त सर्व केले ते बघा. वाटोला लावला ना मी. कशी वाटली टेस्ट? एक नंबर. मंचुरियन खूप भारी आहेत, मस्त स्पायसी आहेत. आणि पनीर सुद्धा मस्त आहे. पनीर टिक्का शनिवारी वेज खायला लागते. जर कौशिक आपले व्हिडिओ बघेल तर तो बोलेल शिवाय घालेल. 100%. मस्त आहे टेस्ट. प्लेटिंग वगैरे पण मस्त. आणि ही प्लेट बघा, पर्सनली प्लेट मला लय आवडली. चल ताई, येस, परत या, नक्की विजिट करा, नक्की आम्हाला. नक्की येऊ. आता फॅमिली सोबतच येऊ. Yes, आणि हे आमचा गार्ड आहे, प्लीज कॉन्टॅक्ट करा काय असेल. SNS रिट्रीट. एक प्रश्न आहे, हा नाव कसा सुचला तुम्हाला? सोयन
शेजवान आमचं ओरिजिनल कॅफेचं नाव आहे जो मोऱ्यावर आहे तोच ना? येस, तो SNS सो अँड शेजवानला रिप्रेझेंट करतं, हा. म्हणून SNS रिट्रीट याचं नाव आहे. नाही तेच मी विचार करत होतो नाव कसं पडलं. चालेल, खूप मस्त टेस्ट आहेच. नक्की येऊ, पुन्हा फॅमिली सोबत येऊ. येस येस, प्लीज व्हिजिट करा. नक्की सगळ्यांना सांगा तुम्हाला आवडलं असेल तर. नक्की नक्की. चला, थँक्यू. मस्त वाटली ना टेस्ट? मस्त मस्त एक नंबर. कसं वाटलं? मस्त, एकदम खूप छान वाटलं. पुन्हा एकदा वेलकम. येऊ आपण आता. आपण आपली ठाकूर फॅमिली सोबत नक्की येऊ. आपला ठाकूर कुटुंब कधीतरी येईलच, त्यांच्या सोबत येऊया. चालेल. चला सर, थँक्यू. आणि आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल पण चला नक्की येऊ पुढच्या टायमाला. आता येऊ तर डायरेक्ट फॅमिली सोबतच येऊ. चालेल, खूप मस्त आहे. टेस्ट वगैरे पण आवडली, मस्त आहे. थँक्यू. चालेल, चला, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. चला.